त्या ठिकाणी आत्महत्या करतोय। मला वाटतंय आता कुठेतरी शेतकऱ्याला 2 पैसे मिळायला त्या ठिकाणी चालू झालं होतं, त्या ठिकाणी चांगला भाव कांद्याला आला होता। अशा परिस्थितीत अचानक सरकारनं त्या ठिकाणी निर्यात बंदी केली। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की त्या वाढलेल्या भावाचा फायदा घेण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला आहे। स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी ती शेती त्याने पिकवलेली असते। म्हणून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या भावाला जास्तीत जास्त माल कसा देता येईल याच्या दृष्टीने सुद्धा सरकारने या ठिकाणी विचार केला पाहिजे की मराठवाड्याच्या हक्काचं, मराठवाड्याच्या अधिकाराचं 21 टीएमसी जे पाणी आहे ते मराठवाड्याला मिळणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या शेतीवर फक्त एकटा शेतकरी अवलंबून नसतो, तर त्याचं सगळं पूर्ण कुटुंब त्या शेतीवर अवलंबून असतं। अशा परिस्थितीमध्ये ती शेती फायद्याची करण्याच्या दृष्टीनं, त्या शेतकऱ्याला अधिक लाभ होण्याच्या दृष्टीनं, त्या शेतकऱ्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं माझी